जायचंय आज. तर तू कोण आहे तेवढं सांग. मी वय हा? मी पांडू काय कडे कोण? पांडू काय कडे. तुझं वय किती होतं मारता? माझं वय हा? लय नाही मग 40 असलं. 40. हा मग हे मी अर्ध्याला आहेच की वयाचा. मग दात उगं पडले ते जात पडलं त्याला. गोत्र आहे काय? लय बत्र. बरं कसा मिळाला तो? त्यानं मला फास दिला. फास फोकाने अडकवलं. मी कशाला गेलता तो? फोकाला जाबा इनाला फोकाना गेलतो. वड्या करायचं माझ्या भावानं दिली त्याला. किती पैसे दिला मला काय माहिती आहे. नाक माझ्या पुढे आणून नाही घालची नाकत. मला सांग नाकत सांग. नाकत सांग. बरं किती झाला तुम्ही? ठीक आहे. हा? ठीक आहे. जातो की मी आता. जाणार मला जायचं आता. तुम्ही मुक्ती बी देत नाही आणि नुसतं मला इथे ठेवून घेता काय मग. मी जातो की मग आता जातो. जगता कोण आणता होती बातला? ती मुका मुका आहे का जोडीला? हा ते आहे शिळू काय बोलतो का ते? बोलतोय बोलायला लागला रातच्यापासून. हा. पुढे सरा पुढे. मोसार जोसार खातो का कळा नको. हा? मोसार खातो का? कोण तू? लईन वड्याला जासायचं सारखा लुगडं घेऊन जाळे मास खा. बायकोच गेली काय करायचंय तिला. गेली ती गेली पळून गेली माघारीच नाही आली. आणि फळीला मारून टाकली असल. बघा तुम्ही याचं काय असतं त्याला आत्मा म्हणते. म्हणजे फरक कळला ना काय. आता हीच बघा नीट झाल्यानंतर कसं आहे आणि आता कसं आहे. म्हणजे ह्यातला फरक बघा. म्हणजे बघा ही असं असतं का त्याचा आत्मा. आता म्हणणार त्याचा जमीन काय रस्त्यावर मरण पण जमीन निघणार नाही. काय म्हणणार जमीन निघल्यावर परत मिळणार नाही. पण त्याला माहिती नसतं की मी नेहमी अर्ध्यात मरेल म्हणून आणि मी अर्ध्यात ते मरतो आणि त्याच्यामुळे माझं काहीतरी राहतं. त्याला आत्मा म्हटला जातो आणि ते परमात्मा. तसा आत्मा जरी करतो कोण आत्मा मारलंय मला. हा मारलंय मला. किती जण तुम्हाला? दोघ जण हा फोकाने अडकवते ते. एक जण फोक टाकतोय अजून ओढून घेतो आणि मागचा निभार दाबतोय. हा पाय खुडून खुडून मरून गेलो. म्हणलं तर काय सुट्टी आहे काय. हा सत्य झालं काय ना? नाही जाणार मी. हा मी गेलतो की पुन्हा कल्याला पुन्हा गावलो तिथं त्या ह्याच्यात तुला सांगू का ते कुठलं गाव रे माहिती आहे ना तुझ्या ना आता तो गावलो. त्याला बाटली भरून नेलं. काटाच करत होतो मुंडक्यावर उभा. हा त्याला सुट्टी देतोय ना. हा तू काढ की मला तसं लय अडचण करत जाऊ नको. पुढे सरा. जाऊ का मग मला कवा जायचंय मी. दुसरा घे बरं मुका घे बोलू वाटते. मला कवा जायचं विचारतोय तर ते महाराज सांगतो होता आज आमचं राहता होत नाही. नाहीच की बरं लावायचं. तुला सांगतो होतं बरं किती जवळ बघ मी परत नाही सांगतो महाराजांना. त्यानं कसं सांगितलं बरोबर तेव्हा कळतंय काय तुला नाही कळत. मला कळत नाही. तुम्हाला प्यायची गरज होती का जाऊन प्रकारला? मग उगा पेलून मर. हा सारखा नशा तुला पासून मग तुला काय करायचंय मला काय करायचंय. हा तुला काय करायचंय मला काय करायचंय. देत नाही ना तू. मग काय नाही नाही बोलायला लागलोय. बोलायला लागला. जायचं म्हणून बोलायला बरं, लागलोय. तू कुठल्याच हे जाय मी कल्याणचा आहे. हा डोंबिवली कल्याणचा आहे. दोन बोली कल्या हा लांब नको मारा याला. मोबाईल मधनं नसतो तुला इतकं लांब कसं काय सुद्धा आलो नसतो काय. मी इकडे आलो विरार सगळी इंडून आलोय. बरं मग सगळीकडे हिंडलोय मी एवढ्यात. मुंबई आहे माझी. बायको कुठे गेली पुन्हा मरली तिथं. तुला काय करायचं. दुसरा कोण आहे अजून?
जोडीला कोण आहे दुसरा अजून? तुला काय करायचं आणि मला काय करायचं जोडीला आहे. परत येईल आहे का? हो बसलं. बसला का? दिसतोय का? हो मला दिसला नाही. हल्ली सगळी बघ की त्याला दिसतोय का? दिसतंय. मला तुला ती बोलते तर आणि ह्याला आम्ही दिसतो. आम्ही गोंडस बाळ दिसत असतो. दादा हे समोर आहे का तुझ्या म्हणजे काय असतं मला महाराजांना उतरावं लागतं आणि त्याला दिव्यदृष्टी म्हणजे डायरेक्ट त्याला दिसतं असं मला उतरावं लागतं. बरोबर आहे बरोबर. हो मला महाराजांचं नाव सांगता बघा. सांगते ते. नरसिंह शिपत नरसिंह शिपत. आहे का समोर मला विसरावं लागतं देवाला आणि त्याला आहे ते दिव्यदृष्टी. आम्हाला चंपपत्नी आहे आम्हाला चंपपत्नीला महाराजांनी असं कार्य दिलेलं आहे. रवी महाराजांना मुक्तीचं कार्य दिलेलं आहे. मला आपल्या बरं जे दादाने नाही जरी सांगितलं तर मला महाराज सांगते का किती वेळासाठी सांगते ते. हा सांगते ते किती जण आहेत ते. त्याने नाही मला सांगितलं तर देव सांगते का माझ्यात किती गोष्ट होते ते आम्ही नाही सांगितलं देव सांगते ते किती आहेत. आहे का ऐकायचं आम्ही सांगितलंच नव्हतं. आम्ही कुठे सांगितलं होतं आणि इतकी जण आधीच सांगितले. आहे म्हणजे महाराजांना उतरायचं की बरोबर शक्य किती आहे ते महाराज सांगतात हे नाही सांगितलं तरी सांगतात. तर मग पुरुष किती होतं लेडीज किती होतं ती महाराज स्वतः सांगतात. म्हणजे इथे समोर कार्य आहे तर नेट झालेलं तुमच्या समोर आहे ती भगवंताचं कार्य आहे. हे काय बाबा मंत्र संत्र मारून काय विद्या मारून काय असलं नाही ते नाम काळा नाही खेळायला हे तुम्ही भक्ती करायची ज्या मालकाचा घरच्याचं महाराज. नाही भक्ती केलं नाही भक्ती केल्या मग आम्ही मस्ती करतो. ऐका समोर बघा तर भक्ती केल्यानंतर मी काढू शकतो नाही आम्हाला ते तुम्ही खोटं बोलणार की म्हणणार महाराज लय त्रास होतो आम्ही भक्ती करतो पण ती त्यांना करते तुम्ही करता का नाही ते समोर मध्ये त्यांना करते म्हणजे त्यांना काय कळतं तर ही कृपा दिला ही देव तुमच्यामध्ये असतात त्यामुळे त्यांचा हित होऊ शकतो गरज होऊ शकतो त्याकडे हिताने बघता येतं हिताने नक्कीच आहे पावसाळ्यात बंद करायला सांगतो की महाराजांना चालत इथं होत असतं घरी होत असतं महाराजांना चालत नाही पण आम्हाला ते चालतंय की. आहे का कसा आम्ही कशावर आहे त्याच्यावर नाही. कोणाची वस्ती सोडत नाही खायला. आहे ना म्हणजे जास्त दादा कमी जरी नाही गेलो तर ते जे असते ते जाते ती त्याला फिरवावं लागतो खाते मी लय खाल्लंय. बरोबर तुम्ही एखाद्या मालकाचा असला तर ती मालक तुम्हाला महागारी लावतो का ते घेऊन वस्तू खायला घेऊन लावून जे होतं तिकडे लावतो का इथनं गेल्यावर का हा तिथनं घेऊन जाऊ नका असं आम्ही नाही जाऊ नाही तुम्ही जरी काम केलं नाही मिळवं तर होता त्याच्याकडे जाता का तुम्ही हो तिथं काय देतो खाया तुम्हाला देते ते आम्हाला खायला. ती काय म्हणतो तुम्हाला आल्यावर ती म्हणतो कशाला आला माघारी. मग बघा. आम्ही सांगतो त्या महाराजांनी आम्हाला म्हणलं माघारी आलो. मग आता सांग काम नाही तर वस्तू तुझ्या खात्यावर. आहे का हे हेला करणे म्हणते आम्ही आता माघारी जाणार. हा आम्ही लय दिवसापासून 31 वर्षापासून इथं आहे. ही सगळं धुंडलोय सगळं. तर मी 31 32 ती वर्ष झाला आहे. पारदीने 32 वर्ष झाला आहे. मी 31 वर्ष झाला आहे. जिथनं चहा पिऊन जात होतो जसा इथं महाराज आले तसा आमचा माग इकडे फिरकला नाही आता. आमचा माग नाव सांगायचं नाही अजिबात कडक आहे तसा. कसा पुढ